हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपण जपानीज लोकांचे सिक्रेट्स जरासे जाणून घेऊया. आपल्याला माहित आहे का, जपानीज लोक कायम आनंदी असतात. एवढंच नव्हे, त्यांचं आयुर्मान दॅट इज वय, जगण्याचं वय हे सुद्धा भरपूर आहे. तिथे सहज तुम्हाला 100 ओलांडलेली माणसं आणि व्यवस्थित, नुसतं बेडरिडन वगैरे नव्हे, हिंडती फिरती व्यवस्थित माणसं तुम्हाला दिसतात. ते त्यांचे हे आनंदाला, त्यांचे हे सुखाला, त्यांचे हे लॉंग लाईफला काय कारण आहे हे आज आपण थोडंसं बघूया. म्हणजे आपण पण ती कारणं अंगीकारूया, म्हणजे आपण पण आनंदी राहू आणि आपण पण लॉंग लाईफ मिळवू शकू. पहिली गोष्ट ते करतात म्हणजे ते म्हणतात, जगात काही परफेक्ट नाही, सगळं इम्परफेक्ट आहे, म्हणून तुम्ही युनिक आहात. आता फुलं बघा, सगळी फुलं सारखी आहेत का? त्याचे रंग, साईज, वास नाहीये. त्यामुळे हे त्यांनी एक्सेप्ट केलेलं आहे. हे जगात सगळ्या गोष्टी इम्परफेक्ट आहेत. कित्येक वेळेला आपण दुःखी का होतो? मला असं म्हणजे असंच पाहिजे काम, तर जरा व्यवस्थित झालं नाही, आपल्याला राग येतो. नाही, मला हे असं एक्सपेक्टेड होतं, असं पाहिजे होतं. त्यामुळे जपानीज लोकांचं म्हणणं आहे, हे जगात काही परफेक्ट नाहीये. ते इम्परफेक्ट असल्यामुळेच इथे शांतता आहे का, म्हणजे इथे जॉय आहे, ब्युटी आहे, हे ते एक्सेप्ट केलेलं आहे. आणि जसं स्प्रिंग सीझन येते तेव्हा वेगवेगळे रंगाचे तुम्हाला फुलं दिसतील किंवा नंतर फळं येतील. पण हे सगळं सारखं असते का हो? नाही, हे सगळं वेगवेगळं असते. इन द सेम वे प्रत्येकाचं प्रोग्रेस करायची पद्धत पण वेगळी असते. प्रत्येक माणूस हा युनिक असतो. त्यामुळे तुम्ही कशावर प्रोग्रेस करताना कॉन्सन्ट्रेशन करायचं? स्वतःचे प्रोग्रेसवर, दुसरेचे प्रोग्रेसवर नव्हे. आपण काय करतो? स्वतःकडे बघत नाही, आपलं सारखं लक्ष लोकाकडे. त्यानं असं केला, तो अमुक केला, मी काय करतो ह्याच्याकडे माझं लक्ष नसते. जपानीज लोक तसं नाही करत. ते स्वतःचे प्रोग्रेसकडे लक्ष देतात. त्याच्यानंतर ते केइझन वापरतात. हे केइझनवर मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला होता. म्हणजे काय, कुठलाही आपण बदल आणताना अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून आणायच्या. मी म्हटलं, हजारो मैलांचा आपण प्रवास सुद्धा पहिले पावलापासून करतो, तर पहिलं पाऊल महत्वाचं आहे. इन द सेम वे कुठल्याही गोष्टीत आपण बदल, एकदम मोठा बदल करायला जाऊ नका. छोट्या छोट्या गोष्टी करा. हळूहळू तुम्ही बघा केवढं चेंजेस होते. त्यामुळे अगदी स्मॉल आणि कन्सिस्टंट, नाही तर आज केलं 4 दिवस नाही, असं नाहीये. छोटे छोटे बदलाव करायचे, पण ते कन्सिस्टंट, कायम स्वरूपी करायचे. ह्याचे नंतर एवढं सगळं करताना सुद्धा प्रत्येकाचे आयुष्यात टफ सिच्युएशन्स येतात. एम आय राईट? प्रत्येकाच्या आयुष्यात येतात.
कुठे काही प्रॉब्लेम येत असेल, कुठे काही किरकिर होत असेल, कुठे काही कमी जास्त होत असेल, हे सगळं होत असते. आणि हे सिच्युएशन तुम्ही कसं हँडल करता त्याच्यावर यू आर सेट टू बी द विनर. तुमच्यावर प्रॉब्लेम आले, तुमच्यावर काही संकट कोसळलं म्हणजे तुम्ही नाही हरत. जेव्हा तुम्ही तर हँडल करता व्यवस्थित तेव्हा तुम्ही विनर बनता. तर हँडल करायचं सोडून तुम्ही तसंच रडत बसाल तर यू आर ए लूजर. पण हे लोक काय म्हणतात, कुठलाही प्रॉब्लेम येऊ देत ते हँडल करायला तयार आहेत आणि हँडल करतात. त्याच्यामुळे ते विनर बनतात. आणि त्यांचं एक म्हणणं आहे, कित्येक वेळेला असं काही घटना घडतात, सगळ्या काही गोष्टी आपले कंट्रोलमध्ये नसतात. काही गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये असतात, काही गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाही. ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाहीत त्याचं त्यांना लेट इट गो, लक्ष द्यायचं नाही. पण ज्या गोष्टी आपले कंट्रोलमध्ये आहेत त्या आपण चांगल्या बनवायच्या. आणि जे आपले हातात आहे, जे आपले कंट्रोलमध्ये आहे, ह्या गोष्टी बदलण्याचं सामर्थ्य पण आपल्या हातात आहे. म्हणून ते म्हणतात, ज्या गोष्टी तुमच्या हातात नाही त्या सोडून द्या, लेट इट गो. पण ज्या गोष्टी तुमच्या हातात आहेत त्याला तुम्हीच जबाबदार आहात, त्या तुम्ही बदलायला पाहिजे. आता हे बघा, किती साध्या साध्या गोष्टी, का ते आनंदी असतात म्हणजे ते एक्सेप्ट करतात. आपण कित्येक वेळेला दुःखी का होतो, आपल्याला प्रत्येक गोष्टीत परफेक्शन पाहिजे. नाहीये, एक्सेप्ट इट. सगळ्या गोष्टी परफेक्ट होणं शक्यच नाहीये. अहो, देवानं एवढं असायचं ते सगळ्या गोष्टी सारख्या केल्या असत्या का नाही? हे ताई एक्सेप्ट केलेलं आहे. हे आपण पण एक्सेप्ट करायला पाहिजे. आणि जपान आपल्याला माहीत आहे, दुसरे महायुद्धात काय झालं, हिरोशिमा आणि नागसाकीवर बॉम्ब हल्ले झाले आणि त्याचा परिणाम म्हणजे खूप डिस्ट्रक्शन झालं. हे कधी 1945ला. आपल्याला स्वातंत्र्य कधी मिळालं इंडियाला? 1947. म्हणजे 1947मध्ये आपली कंडिशन, इंडियाची कंडिशन त्यांच्यापेक्षा हजारो पटीनं चांगली होती. जपान अगदी तेव्हा दुःखी कष्टी होतं, पण ते हे सगळे प्रयत्न केल्यामुळे, काही जण स्पेशली ते म्हणतात ते स्मॉल चेंजेस, प्रत्येक वेळेला एकेका गोष्टीवर कॉन्सन्ट्रेशन करून पुढे जात गेले. आज जपान कुठे आहे? इंडस्ट्रियलायझेशनमध्ये असेल, इकॉनॉमिक्समध्ये असेल, सगळ्या गोष्टीत आपल्यापेक्षा हजारो पावलं पुढे आहे. ते हे कसं कमवलं हे आपण त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. ते खूप पुढे गेले आपल्यापेक्षा. आता जगातले अगदी बलाढ्य देशांचे पंक्तीत जाऊन बसलेले आहेत. म्हणजे लक्षात ठेवा, नथिंग इज इम्पॉसिबल. काही इम्पॉसिबल असं नसतेच या जगात. फक्त ती करायची, तर बदल आणायचे, आपले मनाची तयारी पाहिजे.
हे बघा, तुम्ही कुठल्या घरात जन्माला येता हे काही तुमच्या हातात नाहीये, पण तुम्ही हे ठरवायला पाहिजे, ओके मी ह्या कंडिशनमध्ये मरणार नाही. मरायच्या वेळेला माझं कंडिशन वेगळं असणार आहे. त्यामुळे आपण जपानीज लोकांकडनं ह्या सगळ्या गोष्टी शिकूया आणि फॉलो पण करूया. अच्छा, हॅव ए गुड डे.